आनंदी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे आनंदी, आरती आणि अर्चू तिघीजणी घरी आलेले असतात आणि घरी येऊन त्या तिघीजणी एकमेकींना आधार देत असतात, रडत असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, अर्चू म्हणते की आरतीताई मी जाते, आबांसाठी मी काढा बनवते. तेव्हा आरती म्हणते ठीक आहे, मी हे पैसे आहेत ना ते मोजून ठेवते. तर आनंदी म्हणत असते आबांचा चष्मा कुठे आहे, त्यांना चष्मा लागेल ना, म्हणून ती आबांचा चष्मा आपल्या बॅगमध्ये ठेवत असते. तिघीजणी बहिणी आबांसाठी आता शांतपणे सगळ्या गोष्टी करत असतात आणि हे सगळा पिंट्या आता बघत असतो. पिंट्या बघत असतो, त्याला खूप कौतुक वाटतं. घरावरती एवढं मोठं संकट आले तरी तिन्ही बहिणी शांत राहून घरातली सगळी कामं करत असतात आणि एका बाजूला आबांच्या ऑपरेशनसाठी पैसेसुद्धा जमा करत असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, पिंट्या आता घरामध्ये आलेला असतो. तो इथे आरती, आनंदी आणि अर्चू तिघींनासुद्धा बघतो आणि म्हणतो की खरंच म्हणजे घरामध्ये मुली असणं, बाई असणं किती महत्त्वाचं आहे ना. तुमच्यावरती एवढं मोठं संकट आलं आहे, तुम्हाला पैशांची गरज आहे, आबांची तब्येत ठीक नाही आहे, पण तरीसुद्धा तुम्ही शांत राहून सगळी कामं अगदी व्यवस्थित करताय. ते म्हणतात ना की शांतीत क्रांती करणं, ते यालाच म्हणतात ना. खरंच तुम्ही तिघीजणी सगळी कामं करताय, याच्यावरूनच मला कळतंय की इथे एवढ्या टेन्शनमध्ये सुद्धा शांत राहणं किती महत्त्वाचं आहे आणि घरातली सर्व कामं करणंसुद्धा हे सगळं तुम्हीच करू शकता, घरातली बाईच करू शकते. तेव्हा इथे अर्चू म्हणत असते पण हे तुझ्या टी शर्टवरती काय लिहिलं आहे, बाई तुझा आशीर्वाद, असं का लिहिलंय रे. तो म्हणतो पिंट्या, हा मग बरोबरच आहे ना, बाई तुझा आशीर्वाद. घरामध्ये बाई असणं किती महत्त्वाचं असतं हे तुमच्याकडे बघून आता मला कळतंय ना. ज्या घरामध्ये बाई असेल ना त्या घरामध्ये सगळं काही शिस्तीनेच होत असतं, हे मला म्हणायचं आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता आरती, आनंदी आणि अर्चू आपल्याकडे असतात नसतात तेवढे पैसे घेऊन त्या ठिकाणी पोचलेले असतात. तेव्हा आरती म्हणत असते की हे घ्या मॅडम, हे घ्या पैसे घ्या. तेव्हा ती मॅडम म्हणते अरे हे काय, असे कोणी पैसे घेऊन येतं का, हे सगळे चुरगळलेले पैसे, हे असे सगळे पैसे तुम्ही घेऊन आलात, अहो नीट तरी मोजून आणायचे ना. तेव्हा ती म्हणते मॅडम हे बघा, एवढा वेळ नव्हता, लवकरात लवकर पैसे आणून तुम्हाला द्यायचे होते, जे हाय ते तुमच्यासमोर हाय. तेव्हा तुम्ही आता मोजा हे पैसे आणि किती आहेत ते सांगा आणि ऑपरेशनला लवकरात लवकर सुरुवात करा. तेव्हा त्या मॅडम म्हणतात हे बघा, हे फक्त 60,000 रुपये आहेत, तुम्हाला अजून 2,40,000 रुपये जमा करायचे आहेत, त्यानंतरच ऑपरेशनला सुरुवात होईल. तेव्हा त्या ठिकाणी एक बाई येतात आणि म्हणतात तुमच्यामध्ये आनंदी कोण आहे. तेव्हा आनंदी म्हणते हो मीच आहे आनंदी, का. तेव्हा ती बाई म्हणते की हे बघा, तुम्हाला भेटायला शलाका मॅडम आल्यात, त्यांना तुम्हाला भेटायचं आहे, तुम्हाला मदत करायची आहे, तेव्हा तुम्ही लवकर चला. आनंदी म्हणते पण त्यांना माझी मदत का करायची आहे, त्यांची आणि माझी साधी ओळखसुद्धा नाही. तेव्हा त्या ताई म्हणतात तुमची ओळख नसेल पण त्या तुम्हाला ओळखतात, तुमच्याबद्दल त्यांना सगळं काही माहिती आहे, तुम्ही किती प्रामाणिक आहात, सत्याच्या बाजूने बोलणारे आहात आणि तुमचा हा स्वभाव त्यांना खूप आवडला, म्हणून ते या ठिकाणी तुम्हाला भेटायला आलेले आहेत, तुमचं स्पष्ट बोलणं त्यांना खूप आवडलं आहे म्हणून. आनंदी म्हणते हो का आरतीताई, मी येते हां. तेव्हा आरती म्हणते हो तू जा आणि ये जाऊन, बघ तरी कोण आहे ते. तेव्हा इथे आता जे आपले शिर्के आहेत ना, ते आता भागवतला म्हणत असतात की भागवत, या संपूर्ण आपल्या इथे जे काम करणारे जुरे कर्मचारी आहेत ना, त्यांच्या इन्शुरन्सची फाईल आहे, तुम्ही एक काम करा, प्रत्येकाच्या इन्शुरन्स कंपनीला फोन करा आणि अपडेटेड फाईल मागून घ्या. तेव्हा भागवत म्हणतात ठीक आहे. तेव्हा इथे शिर्केने सांगितलेलं असतं की भागवत, पण या सगळ्याबद्दल मालक साहेबांना कळता कामा नये, मालक साहेबांपर्यंत ही माहिती जाता कामा नये की आपण त्यांच्या इन्शुरन्सकडे लक्ष दिलेलं नाही आहे, नक्की काय प्रॉब्लेम झाला आहे ते मलासुद्धा बघायचं आहे. आणि तेव्हा इथे आता शिर्के म्हणत असतात की काहीही झालं,
हे प्रकरण मला निस्तरायला पाहिजेच आणि त्याबद्दल मालक साहेबांना काय बी करता कामा नाही. त्यानंतर इथे आनंदी आलेली असते. तेव्हा शलाका दरवाजा उघडून बाहेर येते आणि म्हणत असते की नमस्कार आनंदी, अगं कशी आहेस तू? मी शलाका. तुझ्या आबांबद्दल कळलं ग. खरंच खूप वाईट झालं. असं व्हायला नको होतं नाही का? तेव्हा ती म्हणत असते की तुम्ही कोण आहात? मी तुम्हाला नाही ओळखलं. आपली तर साधी ओळखसुद्धा नाही ना. शलाका म्हणते हो ग, आपली ओळख जरी नसेल ना तरीसुद्धा मी तुला ओळखते. तू इथे युगंधर निंबाळकर यांच्या कंपनीमध्ये काम करतेस ना. पण काय ग, त्या कंपनीमध्ये तुझ्या आबांनी इतकी वर्ष नोकरी केली, रक्त आटवून त्यांना मदत केली आणि शेवटी काय झालं म्हणजे तुझ्या आबांचा इन्शुरन्ससुद्धा त्यांना व्यवस्थित देता आला नाही का? त्यांना त्यांच्या इन्शुरन्सकडे लक्ष द्यायला हवं होतं, बरोबर ना? तेव्हा इथे आता शलाका म्हणत असते की मी आहे ना, तुझे जे युगंधर साहेब आहेत ना त्यांची मी कॉम्पिटिटर आहे. म्हणजे त्यांची दुश्मन ग. त्यांचासुद्धा व्यवसाय आहे, माझासुद्धा व्यवसाय आहे. आम्हाला दोघांनासुद्धा टिकून राहायचं आहे ना आपल्या व्यवसायामध्ये. तेव्हा आम्ही दोघेजण एकमेकांचे कॉम्पिटिटर आहोत. पण इथे मी फक्त तुझ्यासाठी आली आहे, फक्त तुझ्यासाठी. कारण तू खूप हुशार आहेस असं मला कळलं आहे आणि म्हणून मला तुला पैशांची मदत करायची आहे. तेव्हा ती म्हणते नाही नको, मला पैसे वगैरे नको. आम्ही आमचं बघू, आम्ही आमचे पैसे जमा करू. तेव्हा शलाका म्हणते की आता तू ठरव तुला काय करायचं आहे ते. आता तुला तुझा स्वाभिमान जपायचा आहे की तुला तुझ्या आबांचं ऑपरेशन करायचं आहे, त्यांचा जीव वाचवायचा आहे. तुझं तू ठरव. मी तुला पैसे देण्यासाठीच इथे आली. तेव्हा आनंदी आता आबांचा विचार करत असते. तर इथे निंबाळकर साहेबांना फोन आलेला असतो. त्यांच्या मित्राने असं एक खत तयार केलेलं असतं, जे खत आता कापसाच्या शेतीला जर देण्यात आलं तर कापसाची शेती उत्तम पद्धतीने बहरून जाते. तेव्हा आपण उद्या सकाळी त्यांच्या घरी जाऊया, त्यांना भेट देऊ. त्यांनी कशा पद्धतीचं खत तयार केलं आहे ते आपण बघू. तेवढा ते शिर्के म्हणतात ठीक आहे, सकाळी आपण जाऊ शकतो. सकाळी तशाही फारशा मीटिंग्स नाही आहेत तुम्हाला. तेव्हा भागवत तिथे येतात आणि म्हणतात की सर, सगळे मेल्स पाठवलेले आहेत. तेव्हा इथे आता लगेचच निंबाळकर सर म्हणतात मेल्स? कसले मेल्स पाठवलेत कंपनीला? तेव्हा ते म्हणतात नाही, इम्पोर्ट एक्सपोर्ट बाकीचे जे काही आपले मेल्स आहेत ना ते मी शिर्के सरांना पाठवलेत, त्याबद्दल बोलतो आहे. शिर्के सर तुम्ही बघून घ्या हां. ते म्हणतात की हो मी बघून घेतो. आता इन्शुरन्सचे इथे आता एम्प्लॉईजचे प्रॉब्लेम झालेत, त्याबद्दल निंबाळकरला काही सांगितलेलं नसतं. तेव्हा इथे आनंदी आपल्या आबांच्या ऑपरेशनसाठी पैसे हवे असतात म्हणून ती इथे आलेली असते शलाकाबरोबर. शलाका एक चेक साईन करते आणि तो आता आनंदीकडे देते. तेव्हा इथे आनंदी आता चेक घेते आणि म्हणते मॅडम थँक्यू सो मच, तुम्ही आम्हाला पैशांची मदत केली. आबांचं ऑपरेशन झालं ना की आम्ही थोडे थोडे तुमचे सगळे पैसे तुम्हाला परत करू हां. तेवढ्यातच प्रेक्षकांनो इथे आता शिर्के म्हणत असतात आतमध्ये बोलायची काय गरज होती भागवत? सरांना मी काय उत्तर दिलं असतं? बरं ते सगळं जाऊ दे. काय झालं? इन्शुरन्स कंपनीला मी पण मेल्स पाठवले होते, काही उत्तर आलं का त्यांचं? आणि प्रॉब्लेम काय झाला आहे? म्हणजे रिन्यू वगैरे झालेले आहेत की केलेले नाही आहेत, काय झालं आहे काय? तेव्हा ते म्हणतात की नाही, म्हणजे प्रॉब्लेम त्यांच्याकडून झालेला नाही आहे असं ते म्हणत आहेत. इन्शुरन्स कंपनीचा काही इश्यू नाही आहे, प्रॉब्लेम आपल्याकडून झाला आहे इकडून. ते म्हणतात काय प्रॉब्लेम आपल्याकडून झाला आहे? नक्की काय घडलं आहे ते बघायला हवं. आणि तेव्हा इथे आता कॅमेरामन आलेला असतो, न्यूज रिपोर्टरवाला आलेला असतो आणि तो आनंदीचं आणि इथे शलाकाचं सगळं बोलणं एखादी चर्चा कशी होते तशी चर्चा तो आता रेकॉर्ड करत असतो. तेव्हा शलाका म्हणत असते आनंदी, अगं कुठे जातेस तू? थोडा वेळ बस ना. अगं आमच्याशी बोल, मनात असेल ते बोल. काय झालं? म्हणजे कशा पद्धतीने तुला कळलं की तुझ्या आबांच्या इन्शुरन्सचा प्रॉब्लेम झाला आहे ते? ती म्हणते काही नाही, म्हणजे मी
जेव्हा आता आबांच्या ऑपरेशनला 3 लाख रुपये हवेत असं म्हणालो, तेव्हा आम्ही त्यांची इन्शुरन्सची फाईल काढली आणि मग ते इन्शुरन्स कार्ड घेऊन आम्ही कंपनीमध्ये गेलो, तर ते रिन्यूज केलेलं नाही आहे असं आम्हाला कळलं. तेव्हा शलाका म्हणते, कंपनी सरळ सरळ इथे आता कर्मचाऱ्यांच्या जीवाशी खेळते असं नाही वाटत का तुला? युगंधरने हे सगळं मुद्दामून केलंय, तो फक्त तुमचा फायदा करून घेतोय. आनंदी म्हणते, अजिबात नाही. युगंधर साहेब असे करणार नाहीतच. युगंधर साहेबांनी आत्तापर्यंत आमची खूप मदत केली आहे, आमच्यासाठी खूप काही केलं आहे त्यांनी, आणि आम्ही त्यांना फसवणार नाही आहे. मी इथे सगळं काही तुमच्याजवळ बोलून गेले आणि तुम्ही कॅमेरा घेऊन आलात. तेव्हा इथे आता कॅमेऱ्याची डबी खाली पडते. तेव्हा शलाका म्हणते, अरे अरुण, तुला थोडा वेळ थांबता येत नाही का? तेव्हा आनंदीला कळतं तिथे अरुण आहे, तिथे कॅमेरा लावलेला आहे, आणि ती म्हणते की तुम्ही आपलं बोलणं कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड केलं, तुम्ही मला फसवलं, तुम्ही हे चांगलं केलेलं नाही आहेत. ती म्हणते, आता बघ न्यूज रिपोर्टरमध्ये आता हे सगळ्या बातम्या कशा छापून आणते ते न्यूजवरती. तेव्हा ती आनंदीला आता हकलून बाहेर काढते आणि चेकसुद्धा परत घेते आणि म्हणते की चेकसुद्धा देणार नाही आणि इथून आत्ताच्या आत्ता चालतं व्हायचं. तेव्हा आनंदी काय म्हणते, तुम्हाला जे करायचं आहे ते तुम्ही करा, पण मी सगळ्यांना सांगणार युगंधर साहेब निर्दोष आहेत म्हणून. त्यांना या सगळ्याबद्दल काहीच माहिती नाही आहे, हे मी सगळ्यांना सांगणार. तुम्हाला जे करायचं आहे ते तुम्ही करा. तेव्हा ती म्हणते, कुणीही तुझ्या बोलण्यावरती विश्वास ठेवणार नाही. आणि तेव्हा प्रेक्षकांनो आनंदी आरतीकडे येते आणि म्हणते, आरतीताई, खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे गं. आरती म्हणते, काय झालं? ती म्हणते की शलाका मॅडमने मला पैशांची मदत केली. मला वाटलं की आपली परिस्थिती पाहून आपल्या आबांच्या ऑपरेशनसाठी त्या मदत करतायत. मी म्हणाले की तुमचे पैसे मी सगळे तुम्हाला परत करेन. आणि त्यानंतर त्या म्हणाल्या की पैसे परत करशीलच गं, पण युगंधरच्या विरोधामध्ये तुला जे बोलायचं आहे ते बोल. मी सुद्धा बोलता बोलता बोलले की आबांचं इथे आता जे काही इन्शुरन्स कार्ड आहे ते रिन्यू केलेलं नाही आहे असं मी म्हणाले. आणि मग काय, त्यांनी माझं संपूर्ण बोलणं रेकॉर्ड केलं. म्हणजे इथे ही कंपनी आपल्या एम्प्लॉईजच्या जीवाशी खेळते असं त्यांचं म्हणणं आहे, आणि युगंधर साहेबांची कशी वाट लावते ना असं सुद्धा ती म्हणाली. आरतीताई, मी खरंच सांगते, मी काही मुद्दामून केलं नाही गं. मी फक्त सांगितलं की प्रॉब्लेम काय झाला आहे, पण ते सगळं बोलणं आता त्या आपल्या आणि युगंधर साहेबांच्या विरोधात वापरणार आहेत. बातम्यांवरती इथे आता लगेचच निंबाळकर यांच्याबद्दल बोललं जात असतं. तर इथे आनंदी बोललेली असते की जेव्हा मला पैशांची गरज होती आबांच्या ऑपरेशनसाठी, तेव्हा इन्शुरन्स कार्ड घेऊन आम्ही कंपनीमध्ये गेलो, तर ते कार्ड रिन्यूज केलेलं नाही आहे, आम्हाला पैसे मिळालेच नाही असं आता न्यूज चॅनलवरती आलेलं असतं. तेव्हा आनंदी म्हणते, आरतीताई, अगं मी काय करू? मला इथे युगंधर साहेबांच्या विरोधात काही बोलायचं नव्हतं, पण त्या शलाकाने मला फसवलं. तेव्हा इथे चंदन म्हणत असतो, अरे वा शलाका मॅडम, वा, अहो काय डाव साधलात तुम्ही, एकच नंबर. आता काय करणार युगंधर साहेब, त्यांच्याकडे आता तोंड दाखवायला सुद्धा जागा उरली नाही आहे. तेव्हा इथे शलाका म्हणत असते, हा मग शलाका आहे मी, शलाका, मी काही कुणाला घाबरत नसते. त्या आनंदीने माझ्या हातातोंडाशी आलेला घास खेचून त्या युगंधरला दिला ना, बरोबर ना? मग आता तिला धडा शिकवायला नको? आणि त्या युगंधरला सुद्धा एवढं मोठं डील आनंदीमुळे युगंधरकडे गेलेलं आहे, त्यामुळे आता तिलासुद्धा धडा शिकवला आणि युगंधरला सुद्धा. तेव्हा इथे आता युगंधरला मेसेजेस येत असतात की तुम्ही टी व्ही चालू करा आणि बघा. टी व्ही चालू केल्यानंतर इथे आता गरिबांच्या आयुष्याला काही किंमतच नाही का? युगंधरने कशा पद्धतीने इथे आता एम्प्लॉईजकडे लक्ष दिलेलं नाही आहे, सगळ्या गोष्टी बोलल्या जात असतात. आणि तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता आनंदी ही आता टी व्हीवरती चॅनलवरती इथे मुलाखत दिली हे समजल्यानंतर युगंधर खूप चिडतो आणि म्हणतो, भागवत, आत्ताच्या आत्ता शिर्केला फोन करा आणि आनंदीला माझ्यासमोर उभं राहायला सांगा, आत्ताच्या आत्ता. तर प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये इथे आता युगंधर म्हणत असतो, आनंदी, समोर गोड गोड बोलायचं आणि पाठीमध्ये खंजीर खुपसायचा, अशी सुरुवात आहे का तुझी? तू जे काही बोललीस किंवा जे काही वागलीस ते अत्यंत चुकीचं आहे. आत्ताच्या आता मी तुला कंपनीमधून काढून टाकते. तुमच्यासाठी इतका विचार केला. काही गोष्टी असतात ज्या पूर्ण होत नाहीत, कधी कधी त्या राहतात, म्हणून तू इथे माझ्या दुश्मनांबरोबर इथे टी व्हीवरती न्यूज देशील का?
मला हे तुझं वागणं अजिबात पटलेलं नाही. आत्ताच्या आता कंपनीतून चालती हो. तेव्हा आनंदी म्हणत असते, काहीही झालं ना तरीसुद्धा 12 तासांच्या आत मला इथे स्वतःला आणि युगंधर साहेबांना निर्दोष सिद्ध करायचं आहे. 12 तासांच्या आत अगदी काहीही झालं तरीसुद्धा. तरी त्या अर्चू आनंदीला म्हणत असते की आनंदीताई, जेव्हा तो माणूस तुझा व्हिडिओ तयार करत होता त्या माणसाचं नाव काय तुला माहिती आहे का? त्या रिपोर्टरचं नाव काय? तेव्हा ती म्हणते अरुण, कारण शलाकाने त्याचं नाव घेतलेलं असतं अरुण म्हणून. तेव्हा ती म्हणते त्या माणसाचं नाव अरुण आहे, अरुण, असं इथे आनंदी अर्चूला सांगत असते.